मॉर्निंग. सो आता आम्ही चाललेलो आहोत RPD करायला, मी आणि ऋतिका मॅडम. गुड मॉर्निंग. आम्ही 3 दिवस झालं जातोय RPD करायला. आम्ही जातोय 3 दिवस झाले, पण तिथं एवढी गर्दी आहे, तिथं एवढं एरर येत आहे म्हणून आमचं काय RPD झालं नाही. आता सरने आम्हाला आजची लास्ट डेट दिली की आज तुम्ही ते करूनच या. सो बघूया आता आपण आज किती गर्दी तिथे. लेट्स गो गाईज. लाईट गेलेली आहे, क्लोज. आता तुम्ही मग किती वेळ थांबणार? 4 वाजेपर्यंत थांबणार का? हो, आता मला 4-4:30 वाजेपर्यंत थांबावं लागणार. आम्ही बी 3 दिवस झाले येतोय, पण 3 दिवस झाले कंटिन्यू. या वर्षी सर्वे डाऊनचा हे झाले, बाकी दरवर्षी असं नसतं ते. बाकीच्या ठिकाणी नाही का मग? बाकीच्या मी सगळीकडे जाऊन आलो, GPO जाऊन आलो, पुन्हा स्टेशन जाऊन आलो. पोच चालू आहे, पण सर्वे डाऊन आहे आणि त्यामुळे काय काय भागात लाईटी गेलेली. आता इथली पण गेली. इथे आता शिवाजीनगरची लाईट गेली आणि डेक्कनची पण सर्वे डाऊन आहे. तिथं काय सांगता येत नाही. मग आता त्या कारणाने मग इथं कुठं हे नसल्यामुळे इथं आता 4 वाजेपर्यंत थांबावं लागणार आम्हाला. बरोबर नाही ना, पर्यायच नाही ना दुसरा कुठला. बरोबर. आता काय करतो मग, काय केलं? आता आम्हाला बी लवकर यावं लागेल, जेवण करून लगेच रांगेत थांबायचं. आता काय काय लोकांना 4 पुढे सांगितलं ते गेले. फ्रेंड्स, आम्ही आता गेलो होतो RPD करायला, पण काय तिथे लाईट नाही आहे. सो आता आपण फॅक्ट्स बघू की आता 138ची जी नोटीस पाठवते आपण निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्टची, तर त्याचं काय कॉन्सिक्वेन्सेस होऊ शकतात जर ही नोटीस टायमात नाही गेली तर. जसं की आता तुम्ही बघू शकता, आम्ही पोस्टमधून जाऊन आलो, पण तिथे 3 दिवसाचा डिले दाखवतोय. पण याच्यामुळे आमच्या लाईफमध्ये काय कॉन्सिक्वेन्सेस घडत आहेत हे तर तुम्हाला माहीतच नाही आहे. कारण आता ही जर नोटीस गेली नाही तर आम्हाला कोर्टामध्ये परत डिले प्रोसिजर फॉलो करावी लागणार. तर याचा पिरियड असतो 30 दिवसांचा. आणि त्याच्यानंतर ही 30 दिवसांनंतर नोटीस गेल्यानंतर ज्याच्याकडे ही नोटीस गेलेली आहे त्याच्याकडे 15 दिवस असतात या नोटीसमध्ये दिलेल्या सगळ्या गोष्टी फुलफिल करण्यासाठी, त्याची पेमेंट करण्यासाठी. नाहीतर मग परत आपण याच्यानंतर कोर्टामध्ये सूट इन्स्टिट्यूट करू शकतो. सो हे असं आहे सगळं काही. सो आता हे जे आहे स्पीड पोस्टचं जे बंद आहे त्याचे कॉन्सिक्वेन्सेस आम्हाला खूप जास्त हँडल करावं लागणार आहेत. सो बघूया. तोपर्यंत हॅव